हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पुरुषोत्तम भगवान की जय जय मामाजी अध्याय 15 श्री गणेशाय नमः नमो जय श्री पुरुषोत्तमा आधार तुम्ही या व्योमा सर्व सृष्टीचे पुण्यधामा लावण्या सर्व कामा तू अलगची अशी की मायेच्या स्वरूपात सर्व जीव तुला शोधित परितू मायातीत चैतन्य स्वरूपा तुला नामाच्या चौकटीत धुंडाळीत सर्व जीव अव्याहत परंतु तू नामातीत चैतन्य स्वरूपा तुला शब्दाच्या विश्वात जीव शोधू पाहतो परितू शब्दांतीत चैतन्य स्वरूपा तुला वेदांच्या सानिध्यात पाहू लागती जीव समजत परितू असशी वेदांतीत चैतन्य स्वरूपा तुझ तीर्थाच्या क्षेत्रात पाहू लागती जनत्रस्त परितू असशी तीर्थातीत चैतन्य स्वरूपा तुझे रूप तूच जाणे तुझं विन अन्य कोण शोधून शक्य पूर्णपणे तुझ्या स्वरूपाशी प्रापंचिक जीवनासाठी मायेच्या अधीन राहती कैशी होईल मोक्ष प्राप्ती सोते सज्जन हो मनिग्रीवा करुणी सहजता उग्रदेवाची सेवा घडली जाता पूर्ण श्लोक झाला तत्वता त्या समयासी त्या उग्रदेवा मनिग्रीवाकडून उग्रदेवाची सेवा घडून आली म्हणून पुण्याचा भाग उग्रदेव प्रसन्न चित्त मनिग्रीवाला पुसत मने तू कोण का वसला वनात कोणे कारणे मग उग्रदेव प्रसन्न झाल्यावर त्या मनिग्रीवला म्हणतो की बाबा तू कोण आहे तुझ्या वनात का राहिला काय कारण आहे तयाचे करण्यास समाधान मनिग्रीव कधी कथन ऐकावे श्रोतेजन अवधान देऊन या त्या उग्रदेवाचं समाधान करण्यासाठी मनिग्रीव त्याचं कथन करायला लागला त्याची माहिती सांगू लागला मनिग्रीव म्हणे उग्रदेवाशी चमत्कार नामे ग्रामाशी मी राहतो तो सद्भावेशी पत्नी समेत तो मनिग्रीव उग्रदेवाला म्हणाला चमत्कारपूर नावाचं माझं गाव होतं आणि मी सद्भावनेनं पत्नी समोर राहत होतो मी होतो बहुधनवान म्हणून माझा जन राखीती मान परोपकार करीत असे पूर्ण सगळे कावरी की मी खूप पैशावाला होतो धनवान होतो म्हणून माझा लोक मान करायचे अण्णा उठायला लागल्यावर वर ठेवी लागत बरं नाही समोर मी पैशावाला होतो त्याच्यामुळे लोक माझं मान राखायचे आणि मी परोपकार करायचो साऱ्यांवर याच काशी देत असे दान भुकेला असे देत असे अन्न तहानलेल्याशी जल पाजून अंत बहुकाळ कंठला मी कुणी याचक आला दारावर ते त्याला मी दान द्यायचो भुकेल्याला अन्न द्यायचो तहानलेला पाणी पाजायचो असा खूप काळ चालला परंतु माझ्याकडून अहंकार मद सोडून होऊ लागली हानी जीवित्वाची हो पण माझ्याकडून मला गर्व चढला त्याच्यामुळे मग जीवित्वाची हानी व्हायला लागली मी बहुत झालो धनवंत म्हणून झालो मी उन्मत्त पिऊ लागलो मद्य सामृत बेधुंद होण्या मी खूप मोठा धनवंत झालो म्हणून मी उन्मत्त झालो मतून गेलो मग मी दारू पिऊ लागलो बेधुंद झालो मी स्वपत्नी सोडून इतरत्र स्त्रिया आणून करू लागलो व्यभिचार सहजपणी राजलो सभोवती मी परस्त्री अत्याचार करायला लागलो येणे माझी संपत्ती गेली मला अवदसा आली भावबंधांनी संपत्ती हडपली जोडपेले मला भूकी माझी खूप संपत्ती गेली आणि माझ्या घरात अवदसा आली भावबंधांनी संपत्ती हडपून घेतली आणि मला जोडपलं जे ते जाय ते मारती मला दारू पिऊन मी दंगाना केला
माझ्या भावंडांनी हाकलून मला गावाबाहेर काढले. मी जेथे जायचे तेथे मला लोक मारायचे, कारण की मी दारू पिऊन धिंगाणा करायचो. माझ्या भाऊबंधांनी मला गावाबाहेर हाकलून दिले. दारू उतरल्यावर पत्नी म्हणे, तुम्ही खरोखर शिव्या दिल्या हो आई बापावर गारड्या होती. मला दारू उतरल्यावर पत्नी सांगायची, तुम्ही खरंच शिव्या द्यायची आई बापाला, खूप गाणेरड्या. त्यामुळे सर्व भाऊबंधांनी तुम्हाला सर्व एकोणी कुमार दिला, म्हणून तुम्हाशी कानायचे वाला त्या समयाशी. तुम्ही असे इतके ताट वागायचे, पण मग लोकांनी मारलं, मग तुम्ही का मारलं नाही? तुमची जन्मदाती माय बदली, म्हणे मी व्यर्थ का प्रवसली. मेल्याचा निरोप येऊ म्हणाली सर्वाच्या समक्ष. तुम्ही आई सुद्धा म्हणायची म्हणे की मी याला जन्म देऊन व्यर्थ झालं म्हणे, याचा मरणाचा निरोप का येत नाही, अशी गलित म्हणायची. मी लेक गरीबाची असून माझ्यावरती जबरी करून व्यर्थ मारता ढोरा सभान, त्याचा हा बदला असे की माझे दुःखी होता अंतकरण. तुम्हाला मारला हो विनाकारण, असत्या बलेशी बिना गुन्ह्यानं छळू नये कधी. मला विनाकारण मारत होतात तुम्ही, आणि आपल्या विनाकारण जो आपल्या स्त्रीला त्रास देतो, विनाकारण पत्नीला त्रास देतो आणि छळ करतो, तो नरकात जातो. परंतु तुम्ही दारू पिल्यावर भूत होता खरोखर, आणि खाता लोकाचा मार ढोरासारखा पाकी. परंतु तुम्ही दारू पिले की ती भूत होऊन जाता आणि लोकांचा मार खाता. मोठ्या मोठ्या मिशा दाविता, गावी जाऊन मार खाऊन येता. बायकोशी मर्दांगी दाखविता राक्षसा परी. मिशा तर खूप मोठ्या मोठ्या ठेवल्या आहेत म्हणे, आणि गावात जाऊन मार खाऊन येतात आणि बायकोला मर्दांगी दाखवतात. ती मला खूप बोले, परंतु ही तिच्या हयग्रीवाला त्याला गोष्ट सांगतोय त्याची, मी कसा वागलो. ती मला खूप बोले, परंतु मीनच तिची ऐकले. रांडा अशी बहु भोगिले त्याच्या समक्ष की. माझ्या श्वशूर देवा समान त्यांचाही केला अपमान. त्यांचा परिणाम म्हणून दुःखी झालो की. माझा श्वशूर म्हणजे सासरा देवासारखा होता, त्याचा सुद्धा मी अपमान केला, म्हणून हे परिणाम आणि हे दुःख माझ्या वाटेला आले. सर्व लोकांनी माझं त्यागिले, गणगोत पारखे झाले, परंतु पत्नीने नाही सोडिले कदा काळी मला की. सर्व गणगोतानं माझा त्याग केला, सारं गणगोत पारखं झालं, पण पत्नीने काही मला सोडलं नाही. माझ्या पापाचा घडा भरला, मला वस्ताद भेटला. बहुडोळे येऊन मला जीव जाई तो मारिले. गुरुलेली धनसंपत्ती त्याने लुटली सर्वती. घर घेतले जबरदस्ती मला बाहेर काढले. माझी पत्नी दयावान, तिने माझा वाचविला की प्राण. मला या वनामध्ये आणून लपविले इथे की. माझ्या पत्नीने माझा प्राण वाचवला आणि या वनात आणून मला इथं लपवून ठेवलं. मी करून शिकार भरितो माझे उदर. जंगलची झाले माझे घर, तेव्हापासून मी शिकार करून माझं उदर भरतो आणि हे जंगल म्हणजे माझं घर झालं. मी अत्यंत दुराचारी, भोगतो साचारी. भटकतो या वनांतरी रात्री कपाकी. मी अगदी पापी आहे, दुराचारी आहे, म्हणून मी भोगतो या वनामध्ये. काही होता पुण्याची साठवण, म्हणून झाले आपले दर्शन. आता दयावंत होऊन शरण तुम्हाशी असे की. तर थोडीफार पुण्याची साठवण येते, म्हणून मला तुमचं दर्शन झालं. आता तुम्ही माझ्यावर दया करा, मी तुम्हाला शरण आलो. दयावंत व्हावे मजवरती, तुम्ही दया सागर भूमीवरती. मला उद्धारावे आज भीती, कृपावंत होऊन या. माझ्यावर दया करा आणि तुम्ही खरोखर मला या भूमीवर दयेचा सागर दिसता आणि माझा उद्धार करा. त्याचे ऐकून वचन उग्रदेव झाला प्रसन्न. अरे मग म्हणे सांगतो घे ऐकून सावचित्त करूनी. त्याचं वचन ऐकल्यावर उग्रदेव प्रसन्न झाला. म्हणे बाबा आता तू माझं ऐकून घे, मी काय सांगतो. आता येईल तिसरा मास, अधिक मास म्हणती त्यास. तुम्ही दोघांनी पूजनास करावे तयास. आता अधिक मास येईल,
त्या अधिक मासामध्ये तुम्ही दोघांनी पूजन करा. पुरुषोत्तमाच्या नावानं दीप द्यावा लावून तुमचे दारिद्र्य नष्ट होईल तेल जळता भोवकी. पुरुषोत्तमाच्या नावानं दीप लावा आणि तुमचं दारिद्र्य नष्ट होईल. जेवढं तेल जळेल तेवढं जळतील तुमची पाप, पुण्य घडेल आपोआप. होईल दुर्भाग्याचा लोप अधिक मास कृपेची. तुमची पाप जळून जाईल आणि तुम्हाला पुण्य आपोआप घडेल आणि दुर्भाग्य लय पावल अधिक मासाच्या कृपेनं. तिल तैल वा घृतयुक्त दीप जाळावा व्यवस्थित, तेने भाग्य होत असे प्राप्त व्रत नियम प्रभावे. तिळाचे तेल असो किंवा तूप असो, पण दिवा जाळावा, त्याच्यानं भाग्य प्राप्त होतं. व्रत नियमानं पाळावं. रोज प्राप्त काळी उठून करी नित्य मंगल स्नान, स्वच्छ वस्त्रे नेसून दीप लावावा घरी की. रोज प्राप्त काळी उठून नित्य मंगल स्नान करावं, स्वच्छ वस्त्र नेसून दिवा लावावा घरामध्ये. त्याला जाऊन शरण मागावे सौख्य परिपूर्ण, अधिक मास दया घन इच्छा पूर्वी तसे. भगवंताला शरण जावं आणि त्या अधिक मासाला शरण गेल्यानंतर आपलं सौख्य परिपूर्ण होतं आणि इच्छा पूर्ण होतो. ते सदाचरण भुलले वाईट अवचरणी पिडले, त्यांना कृपेने उद्धरले अधिक मासाने की. सदाचरण भुलले आणि वाईट आचरणाने त्यांना पिडलं होतं, पण त्यांना अधिक मासाच्या कृपेनं उद्धरण झालं. एक वेळ राहुनी उपवासी धरावे अधिक मास व्रताशी, तो नेईल मुक्ती पंथाशी पुरुषोत्तम कृपा प्रभावे. एक वेळ उपाशी राहावं आणि अधिक मासाचं व्रत करावं, त्याने मुक्ती भेटते पुरुषोत्तमाच्या कृपेने. अरे नित्य लावता दीप लक्ष्मी नांदेल आपोआप, अवदशेचा ऊनी विलोप दया शांती लाभतसे. नित्य दीप लावल्यानंतर अधिक मास असो किंवा नसो, तुळशीमध्ये दारापुढे देवापुढे सतत दिवा लावावा, त्याने लक्ष्मी आपोआप येते, अवदसा निघून जाते आणि दया शांती लाभते. तुमचे संचित बलवान म्हणून आमचे झाले दर्शन, उग्रदेव सांगे मणिग्रीवा लागून त्या समयासी. तुमचं संचित हे बलिवान आहे म्हणून तुला माझं दर्शन झालं, असं उग्रदेव त्या मणिग्रीवाला सांगाल. तुम्ही दिली आम्हा बैलान, तेने तुमचे भाग्य आले घडून, पापे सर्व गेली जळून क्षण मात्रामध्ये की. तुम्हाला अभयदान देतो, तुमचं भाग्य घडून आलं आणि तुमचं सारं पाप जळून गेलं. आता येईल अधिक महिना, त्याची करा आराधना, तो देईल शांतीधना तुम्हा उभयताशी. तर आता अधिक महिना येईल, तुम्ही त्याची दोघंजण आराधना करा आणि तो शांती देईल तुम्हा दोघांना. एकापेक्षा नवरा बायकोने केलेले व्रत कधी बी अधिक 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 म्हणजे जास्त. आणि सकल देव अभ्यासुनी इच्छा व्रते आचरुनी, सदा गौतमी तटी राहुनी श्राद्ध करणे गयेमध्ये की. तर सारे वेद अभ्यासून व्रत आचरून सदा गौतमी तटी म्हणजे गोदावरी, उपराग सहस्रे अनेक वेती विधिपात शतपर्वणीत एक, कुरुक्षेत्राधिक क्षेत्रानेक दंडकाधिक अरण्य ते. तर गौतमी तटीला जाऊन म्हणजे एक पंचवटीला जाऊन तिथं गोदावरी, तिथं जाऊन आपल्या पितरांचं श्राद्ध करणे आणि उपराग आणि शतपर्वणी जर म्हटले तर कुरुक्षेत्रावर आणि दंडकारण्य म्हणजे पंचवटी, तिथं जाऊन पूजल्यानंतर खूप पुण्य. ती सकल पवित्र असूनी दीप प्रज्वलनाचे महात्म्य जाणी, त्यापेक्षा बहुत आवनी महात्म्य व्रता नसे की. तर तिथं जाऊन दिवा लावल्यानंतर असं दीप प्रज्वलनाचं महात्म्य आणि त्यापेक्षा पुण्यवान अवनी म्हणजे भूमी अशी कुठे नाही. वेदोक्त कर्माधिकाहून अधिक मासीचे दीपदान, शतगुणे श्रेष्ठ असून दुःखदायक सुखदायक असे की. तर वेदोक्त कर्मापेक्षा अधिक मासाचं दीपदान केल्यानं 100 पट ते श्रेष्ठ आहे आणि सुखदायक. ह्या गुह्यातले गुह्य असून न कथावे अभक्ता कारण, त्याच्या अधोगतीनं दोष लागतो तुम्हा की.
जर हे जे गुह्यातलं गुह्य, आता समजा मी सांगतोय तुम्हाला, ते एखादी जो अभक्त असेल, ज्याला पटतच नाही, चारदा बोलवून मी तो येतच नाही, त्याला सांगू नये, त्याला जर घडी आपण सांगितलं तर आपला पुण्याचा पुण्य कमी होतं, आपल्याला दोष लागतो. वंदेचे वंदेत्व सरते, स्त्रिया लागी भाग्योदय करीते, धनभ्रष्टाशी धनवान करीते, अधिक मास व्रत हे. वंदेचं वंदेत्व सरतं. वंदेत्व म्हणजे ज्याला पुत्र संतान नाही, आणि जी स्त्री आहे तिला तिचं भाग्योदय उदयाला येतं, आणि जो धनभ्रष्ट झाला असेल तो धनवान होतो अधिक मासाच्या व्रतानं. कन्येला मनाप्रमाणे वर प्राप्त होत असे पूर्ण, परंतु व्रत उपोषण करावे पुरुषोत्तमाचे. जर पुरुषोत्तमाचं व्रत केलं तर आपल्या कन्येला किंवा कन्यानं व्रत केलं तरी मग मनाप्रमाणे वर प्राप्त होतो. हे व्रत उपोषण केल्यानंतर पुरुषोत्तमाचं जे जे मनोरथ असे ते परिपूर्ण होत असे. दीपदाम महात्म्यात समनसे अनेक पुण्य पहा की जे जे मनोरथ असेल ते परिपूर्ण होतं. कशानं? की दीपदान महात्म्यानं. अधिक मासाची सांगून व्रत उग्रदेव प्रयागी असे निघत, उभयता भो व्याकुळ होत त्याच्या कारणे. अधिक मासाचं व्रत सांगितलं आणि उग्रदेव प्रयागाला निघाले, आणि हे दोघं नवरा बायको खूप दुःखी झाले. म्हणे तुम्ही गुरुवरा आम्हाला दिला साक्षात्कार, केला आमचा उद्धार कृपा प्रभावे. गुरु तुम्ही आम्हाला साक्षात्कार दिला आणि आमचा उद्धार केला, तुमच्या कृपेने आमचा उद्धार झाला. आता तुमचे दर्शन पुन्हा केव्हा येणार घडून, त्या कारणाने अंतकरण दुःखी झाले असे की. आता तुमचं दर्शन कधी होणार, कधी घडून येणार, या कारणानं आमचं जीव दुःखी झाला. तुम्ही आमचे जीव की प्राण आम्हाशी सन्मार्ग दाखवून, कैसे चालते झाला येतून गुरुवर्या तुम्ही आमचे म्हणजे जीव की प्राण, आम्हाला तुम्ही सन्मार्ग दाखवला आणि तुम्ही चालते होत आहे. गुरुवर्या आम्ही अज्ञान अंधारत होतो बहुत चाचपडत, सत्य प्रकाश कुणी ना कुणी दावित तुम्हा वाचुनी. आम्ही अज्ञानाच्या अंधारात होतो आणि फक्त दुःख होतं आमच्या वाट्याला, आणि सत्य प्रकाश आम्हाला कुणी दाखवित नव्हतं, ते तुम्ही दाखवलं. सकल जन दिल्या घेतल्याचे स्वार्थी मनोवृत्तीचे, परंतु तुम्ही निस्वार्थी आमुचे उद्धारक आकी. आणि सारे जन सारे लोक प्रत्येक माणूस असा की सारे दिल्या घेतल्याचे आणि स्वार्थ मनोवृत्तीचे, पण तुम्ही असे की आम्ही निस्वार्थी असून आमचा उद्धार केला. दोघे दूरपर्यंत गेले उग्रदेवासोबत, जड पावलांनी निरोप देत मागे परतले पाकी. मग दोघी दूरपर्यंत उग्रदेवाला पोचवायला गेले आणि जड पावलांनी जड अंतकरणाने त्यांना निरोप दिला आणि मागे परत. तदनंतर अधिक मास प्राप्त झाला भूमीस, उभयतांनी केले व्रतास एकनिष्ठ होऊनी. त्यानंतर अधिक मास आला आणि दोघांनी सोबत व्रत केलं एकनिष्ठेनं. त्यांनी राखीला उपवास, दीपचेत विदा अखंड खास, विजुनाय दिला क्षणास भक्ती प्रभावे. दोघं नवरा बायकोने उपवास केला आणि दिवा अखंड लावला, विजू दिला नाही, इतकी भक्ती. प्राप्त समयाशी उठूनी नदी स्नान करूनी, दीप दिला चेतवूनी आपल्या घरी की. सकाळी उठायचे, प्राप्त काळी आंघोळ करायचे आणि घरात दिवा लावायचे अखंड दीप. त्या दीपाला हात जोडून उभयतांनी प्रार्थना करून मागे दिले सुख सौख्य पूर्ण एकनिष्ठ होऊनी. दीप लावल्यानंतर दीपाला हात जोडला आणि उभयतांनी दोघांनी प्रार्थना केली आणि सुख आणि सौख्य मागितलं एकनिष्ठेनं. असे संपूर्ण एक मास राखिले त्यांनी व्रतास, त्याने प्रसन्न होऊन उभयतास आशीर्वाद दिले बहु की. असे संपूर्ण एक मास त्यांनी व्रत केलं. मास म्हणजे 1 महिनाभर व्रत केलं आणि प्रसन्न होऊन दोघांना भगवंतांनी आशीर्वाद दिला. त्यांची संपली दैना, प्राप्त झाले त्यांना धना, जगू लागले आनंद जीवना.
पुरुषोत्तमे कृपे की तर त्यांची दैना त्यांचे दुःखाचे दिवस संपले आणि त्यांना धन प्राप्त झालं आणि ते आनंदाने जीवन जगू लागले का अधिक मासाच्या किंवा पुरुषोत्तमाच्या कृपेने गुरुदेवाच्या कृपा प्रसादानं पाप सगळी गेली संपूर्ण अधिक मास कृपे सहजतेनं सुख बहु लागू लागले की उग्रदेवाच्या कृपेच्या प्रसादानं सारं पाप जळून गेलं आणि अधिक मासाच्या कृपेनं सुख सौख्य लाभलं पुढे काही दिवसांनी मृत्यू त्यांना येऊनी पुरुषोत्तम धामी पोचवणी कृतार्थ झाला की काही दिवसाने त्यांना दोघं नवरा बायकोला मृत्यू आला सोबतच वारले सोबतच मेले आणि पुरुषोत्तमानं त्या दोघांना विमान पाठवून त्याच्या धामाला घेऊन गेले ते महत्पुण्य तुम्हाला लाभले म्हणून तुम्ही राज्यपदी अरुडले चित्रबाहू रावनामा प्राप्त झाले या जन्माशी खूप पुण्य लाभलं आणि दुसऱ्या जन्मामध्ये राज्यपदावर हे झाला आणि चित्रबाहुराव म्हणून नावाचा राजा झाला अगस्ती मुनी म्हणाले तुम्ही श्रीमंती सौख्याचे कारण पुसले म्हणून आम्ही कथन केले या समयाशी त्या राजाने विचारलं होतं अगस्तीला म्हणून हे 2 अध्याय त्याच्यात झाले मी कोण होतो एवढं पुण्य होतं अधिक मासाचं म्हणून तू या जन्मात राजा झाला तुमच्या पूर्वजन्मीची पुण्याई तुम्हाला झाली फलदायी अनेक मास व्रत कृपादायी असे बोलो का माझी की ही तुमच्या पूर्वजन्माची पुण्याई तुम्हाला सफल झाली का व अधिक मास व्रताच्या कृपाने या भूलोकामध्ये तुम्ही केले त्याचे पूजन दीपखंड प्रज्वलन करून एकनिष्ठ होऊन व्रत नियमन त्याने भाग्यवंत झाला की तुम्ही त्याचे पुरुषोत्तमाचं पूजन केलं अखंड दीप प्रज्वलन केला आणि एकनिष्ठ होऊन दोघांनी व्रताचं नियमन केलं म्हणून तुम्ही भाग्यवंत झाला आणि पूर्वजन्माचं तुम्ही तव पत्नी शोभत हीच ती चंद्रकला सांप्रत अर्धांगिनी असे की अनेक पूर्वजन्मातली हीच ती तुमची पत्नी हीच ती चंद्रकला ही तुमची अर्धांगिनी म्हणजे पत्नी ही पातिव्रत्य धर्म पाळूनी पूर्वजन्मी वर्तली म्हणून तिच्या पुण्याय कारणाने पाप तुझे जळले की हिनं पतिव्रत धर्म पाळला आणि पूर्वजन्म म्हणून तिच्या पुण्याच्या कारणानं तुझं सुद्धा पाप जळालं पूर्वजन्मामध्ये अधिक मासाचं अखंड दीप केला प्रज्वलित तेने तुझा जन्मी राजवैव